गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंग अवदशा, येईल देशा. ग्रामपंचायत सावळी येथील एकूण लोकसंख्या 2450 असून कुटुंबांची संख्या 631 आहे. ग्रामपंचायत सावळी ही नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या दुर्गम भागातील एक लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सावळी, बीबी, चौकी आणि धोकारडा ही 4 गावे समाविष्ट आहेत. या ग्रामपंचायती अंतर्गत चौकी या गावामध्ये श्री क्षेत्र गुरु बृहस्पती महाराजांचे मंदिर आहे. भारतातील हे एकमेव मंदिर मानले जाते. हे पांडवकालीन मंदिर असून ग्रामपंचायतीला लाभलेला एक अमूल्य वारसा आहे. तसेच आचार्य भूपेंद्र गाडगे यांच्या संकल्पनेतून शनी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. येथे खगोलशास्त्र विषयक माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून सूर्यघडीही निर्माण करण्यात आली आहे. या मंदिरांमुळे ग्रामपंचायतीतील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यातून स्थानिक लोक आर्थिक प्रगती करत आहेत. गुरु बृहस्पती महाराज देवस्थान क्षेत्र चौकी ही स्वयंभू मूर्ती आहे आणि लोकांचं आराध्य दैवत मानलं गेलेलं आहे. माझी 30 वर्ष झाले माझी सेवा आहे. चौकी हे एक छोटेसे गाव असून या गावाची लोकसंख्या 147 आणि कुटुंब संख्या 35 आहे. या गावात अनुसूचित जाती जमातींची कुटुंबे राहतात. हे गाव लहान असल्यामुळे माननीय गटविकास अधिकारी श्री संदीपजी गोडशेलवार, पंचायत समिती हिंगणा यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत, विद्युत महामंडळ आणि दोन्ही मंदिरांच्या सहकार्यानं गाव सोलर युक्त करण्याची योजना राबवण्यात आली आहे. त्या दिशेनं पहिले पाऊल म्हणून मंदिरांवर सोलर बसवण्यात आले असून गावातील 10 घरांवर सोलर प्रणाली बसवण्यात आली आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. सावळी गावात स्मशानभूमीचा कायापालट करून मोक्षधाम आणि स्मृती उद्यान विकसित करण्यात आले. मृत व्यक्तींची आठवण जपण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून एक झाड लावून त्याचे संगोपन केले जाते. ही एक अनोखी आणि प्रेरणादायी कल्पना आहे. या ठिकाणी लोकसहभागातून विविध विकास कामे करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या संकल्पनेतून प्लास्टिकचा पुनर्वापर करून सुशोभीकरण करण्यात आले. तसेच नागरिकांकडून बियाणे खरेदी करून बी बँक तयार करण्यात आली असून त्यातून रोपवाटिका विकसित करण्यात आली आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून 100% निगराणी सुनिश्चित करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज करण्यात आले असून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत 100% डिजिटल करण्याचा संकल्प असून त्या दिशेनं काम सुरू आहे. ग्रामपंचायती अंतर्गत संपूर्ण गावात नियमित स्वच्छता अभियान राबवले जाते. कचरा गाडी नियमितपणे गावात फिरून ओला, सुका आणि इतर कचऱ्याचे वर्गीकरण करून संकलन करते. प्लास्टिक संकलन केंद्रही उभारण्यात आले असून नागरिक त्यामध्ये प्लास्टिक जमा करतात. ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत प्लास्टिक इतरत्र जाऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्लास्टिकची खरेदीही करते. गावात कचरा विलगीकरण केंद्र उभारण्यात आले असून स्वच्छतेसाठी प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गावातील शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले असून प्रत्येक घरावरही ही योजना राबवण्याचा मानस आहे. गावात जलसंधारणाची विविध कामे व बांधारे बांधण्यात आले असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे व शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होत आहे. गावात प्रत्येक घरात शौचालय असून कोणीही उघड्यावर शौचास जात नाही. सांडपाणी व्यवस्थापनासाठी विविध ठिकाणी शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. या सांडपाण्याचा वापर नागरिक परसबाग फुलवण्यासाठी करत आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत 4ही गावांमध्ये जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी असून सर्व ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. शाळा व अंगणवाडी डिजिटल करण्यात आल्या असून विविध उपक्रमांद्वारे शिक्षण दिले जाते. तसेच परसबाग तयार करून त्यातील भाजीपाला मध्यान्ह भोजनासाठी वापरला जातो. जिल्हा परिषद शाळेत अभिनव उपक्रम म्हणून हँगिंग परसबाग तयार करण्यात आली आहे. अंजुजा फाउंडेशनच्या सहकार्याने मोती बीबी गावात वाचनालय सुरू करण्यात आले असून गावातील मुलांना त्याचा मोठा फायदा होत आहे.
गावात आरोग्य जनजागृतीसाठी विविध शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांमधून औषधोपचारही केले जातात. गावाला सलग 3 वर्ष टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार मिळालाय. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गावात खुली व्यायामशाळा उपलब्ध आहे. गावातील शेतकरी इतर पिकांसोबत भाजीपाल्याची नगदी पिके घेऊन आपले राहणीमान उंचावत आहेत. ग्रामपंचायती अंतर्गत नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत तक्रार पेटी बसवण्यात आली आहे. दर मंगळवारी ही तक्रार पेटी उघडून प्राप्त तक्रारींचे निवारण केले जाते. तसेच ग्रामपंचायतीमार्फत तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलाय. नागरिक आपल्या समस्या व्हॉट्सॲप किंवा संदेशाद्वारे नोंदवू शकतात आणि त्यांचे तात्काळ निराकरण करण्यात येते. विविध अभियानांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गट ग्रामपंचायत सावळी बीबी आदर्श ग्रामपंचायत बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.